कारण असतं? तुम्हाला जोडीदार हवा असं का वाटत नाही? मला आवडणाऱ्यांना मी आवडत नाहीये, ज्यांना मी आवडते ते मला अजिबात आवडत नाहीयेत. समवयीन कलाकार जे मी त्यांची सगळ्यांची मी कामं बघत असते, जे जे मला आवडतात, त्या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज पण खूप कोळून पिते की हे कसं प्रोसेस करतात, हे कसं काम करतात. रणबीर कपूरचा असा ना कुठलाच इंटरव्ह्यू नाही आहे. बाकी सगळ्या कलाकारांना तो त्याचं डिकोड तो सांगतच नाही की तो काय प्रोसेस करून काम करतो. आणि मी एक वर्कशॉप केलं होतं विजयाबाईंचं, विजया मेहतांचं. आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतात, बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, पाहिलेल्या असतात, पण आपण करेक्ट रूटवर आहोत की नाही, आपला रस्ता बरोबर आहे की नाही हे सांगणारा कोणीतरी असावा लागतो. मला असं वाटतं त्या होत्या. आई नेहमी एक म्हणायची की मुलीने इंडिपेंडंट असावं, ते तिने मला असं हळूहळू पेरलंय सगळं, म्हणून घर घेऊ शकले. आत्ता पुढचं पाऊल नावाचं एक रेस्टॉरंट पण सुरू केलंय, सो तेही तसंच. जेव्हा मी आधी ना मालिकांचं खूप ऑडिशन्स देत होते, फायनल टू रिजेक्शन. का होतंय रिजेक्शन? तू हिरोईन मटेरियल वाटत नाही, या हिरोईन फीचर्स नाही आहेत किंवा जे काही काम छान करतेस पण आम्हाला हवी तशी हिरोईन नाही आहे. ओके असं. मग मी एक मालिका केली आणि त्या मालिकेनं 3 महिन्यातनं मला अचानक रिप्लेस करून टाकलं. तर हा भाग तुमच्यापर्यंत घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि आपले वॉर्डरोब पार्टनर आहेत प्रथा सारीज. आणि तुझ्यासाठी बर्वा स्किन थेरपीकडून हे एक छोटंसं गिफ्ट. थँक्यू. तू बर्वाचे वापरलेस का प्रोडक्ट? हो वापरले. वापर, छान असतात. गाईच्या तुपापासून लिपस्टिक्स असतात, त्या खूप सुंदर असतात. नमस्कार, मी मुग्धा गोडबोले आर पार वुमन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रत्येक पिढीमध्ये काही अभिनेत्री असतात, काही स्टार्स असतात आणि काही स्टार अभिनेत्री असतात. आज माझ्याशी गप्पा मारायला जी आली आहे ती माझ्या पुढच्या पिढीतली किंवा कदाचित त्याच्याही पुढच्या पिढीतली स्टार अभिनेत्री आहे. अभिनेत्री हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ऋतुजा बागवे. थँक्यू सो मच. आणि मला इंट्रोडक्शन खूप आवडले, थँक्यू. आम्ही फार भेटलो नाही आहोत याआधी, पण तिच्या आजूबाजूचे सगळे ज्यांना मी ओळखते ते सगळे तिला ऋतू म्हणतात, त्याच्यामुळे मी तुला ऋतू म्हटलं तर तुला चालेल ना? चालेल ना. मग यामध्ये काही अधिकची जवळीक वगैरे साधण्याचा माझा प्रयत्न नाही आहे, पण माझ्या तोंडात ते पटकन येणार आहे. कारण प्रॉब्लेम काय होतो, अगं, रुजुता माझी खूप चांगली मैत्रीण आहे, त्यामुळे चुकून बोलता बोलता मी सेम त्यामुळे सुबोध दादाने मला ऋतुजा हाक मारणंच सोडून दिले. तो बागवे किंवा दीदी असं म्हणतो, कारण तो म्हणतो की रुजुता येतो तोंडात. हो, पटकन येतं. त्याच्यापेक्षा ऋतू हे सेफ आहे, कारण रुजुताला जर कधी कोणी ऋतुजा म्हटलं तर ती जवळजवळ मारायला धावते. तसं तू करशील नाही तर इथे. त्याच्यापेक्षा कारण तुझी ख्याती मी अशी ऐकली आहे की तू तशी बऱ्यापैकी टॉमबॉईश होतीस. बऱ्यापैकी नाही, मी टॉमबॉईश होते आणि आत्ताही आहे. म्हणजे आउटर हे नाहीये, पण आतून मी टॉमबॉयच आहे. पण मग मला तू एक सांग, पहिला प्रश्न मी तुला हाच विचारते की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे तुझं बाह्यरूप बदलण्याचा जो तुझा निर्णय आहे तो तू मुद्दाम घेतलेला आहे का तो नैसर्गिकपणे तसा होत गेला? आता हा मुद्दाम आहे का नैसर्गिक तुम्ही ठरवा. मी मिलिटरी स्कूलला होते, त्यामुळे माझा क्रू कट होता, मुलांसारखं चालणं बोलणं असं सगळं होतं. आणि 11वीत महर्षी दयानंद महाविद्यालयात आले आणि एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या आणि मग मला ना रोल असेच मिळू लागले की जो मुलगाही करू शकतो मुलगीही करू शकते, असे डुएल रोल मिळू लागले. एका दिग्दर्शकाचा रोल मिळाला आणि भीमराव मुढे तेव्हा दिग्दर्शक होता माझा पहिला. अच्छा, तो तेव्हापासून म्हणजे आता अंधार मायापर्यंत त्याने म्हणजे मला असं उभं केलंय असं म्हणायला हरकत नाही. सो जी शिस्त आणि जे सगळं आहे ते बेसिक्स सगळे त्याने शिकवले. तर एक एकांकिका होती आणि त्यात मुलाचा रोल होता जो दिग्दर्शक होता आणि तो काही कारणाने येत नव्हता, त्यामुळे तो रिप्लेसमेंटला मुलगाच शोधत होता. तर मी म्हटलं की मी करू का? तर तो म्हणाला, हा तू दिसतेस मुलासारखी पण तू आहेस मुलगा. म्हटलं काय दिग्दर्शिका नसतात का? तर म्हटलं बरोबर कर तू. मग मी त्यालाच कॉपी केलं, त्याचे मॅनरिझम आणि वगैरे वगैरे. म्हणजे कसे केलेस? मला हे फार बघायचंय. भीमराव मुडे हा एक अतिशय नावाजलेला दिग्दर्शक आहे. बार्डो हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे.
दाखव बरं मला भीम. तर भीम असं नॉर्मल नाही चालत. तो एक शोल्डर त्याचे असतात आणि हात असे असतात काय म्हणजे असा असा चालतो. एक तर तो बॉडी बिल्डर नाहीये खरं तर, पण तरी तो एक असा चालतो. बसताना असा बसतो, असा बसतो. आणि आधी तो खूप चिडका सुद्धा होता. सॉरी भीम. त्यामुळे तो जसा चिडायचा, ओरडायचा, आमच्याकडनं काम करून घ्यायचं. तर ते सगळं जे काय मी छोटं नंतर मला म्हणतो तू खूप शहाणी आहेस, तू मलाच रेप्लिकेट केलंस जे काही तू त्याच्यात केलंस. आणि मग असेच रोल मिळू लागले. मग मला असं झालं मी कधी मुलींचे रोल नाही करणार का, मी कधी मध्यवर्ती भूमिकेत येणार नाही का, कारण मग त्या सगळ्यांना केस हवे. मग ती आई असेल, बहीण असेल, मुलगी जे काही असेल. म्हटलं आता वाढवायला हवेल केस. मग मी हळूहळू वाढवायला सुरुवात केली. मग आधी थोडे विग लावून एकांकिका केल्या, पण ते खूपच घाण वाटत होतं. मग हळूहळू केस वाढवायला सुरुवात केली आणि मग आउटर लुक चेंज झाला. सो तो बाह्य रूपाने मी अशी छान गोंडस, सालस, निरागस मुलगी झाले. आणि माझी पहिली मालिका जेव्हा आली तेव्हा एक नायिका म्हणून गोड, हसरी, लाजरी, निखळ, सात्विक आणि ह्या सगळ्या गोष्टी जास्त लागतात. आणि माझे सगळे मित्र खूप हसत होते की ते म्हणत होते हे म्हणजे हे उपजत असतं मुलींकडे, तुला हे करावं लागतंय. म्हटलं हो, मला ह्याच्यात जास्त एफर्ट्स जातात. पण त्यांना सांग मी जो अभिनय करते ना त्यामुळे ते मला येतच, मन आतून येतं असं वाटतं, असं सांग. हो हो, आता येतं, आता आतून येतं. तुझी पहिली मालिका म्हणजे नांदा सौख्य भरे. नांदा म्हणजे नायिका म्हणून नांदा सौख्य भरे. आणि नाटक तुझं पहिलं? ऍक्च्युली आम्ही एक एकांकिका केली होती, गिरगाव व्हाया दादर. त्याचंच आम्ही नाटकात रूपांतर केलं होतं. तर व्यावसायिक नाटक ते, आणि त्याही आधी मी एक गोची प्रेमाची नावाचं नाटक केलं होतं 2008ला वगैरे. राजन ताम्हाणे त्यात होते आणि ते प्रोड्युसर पण होते. आणि दिग्दर्शक होते सचिन गोस्वामी आणि लेखक होते सचिन मोटे सर. सो मी त्यांचा बहिशालचा एक कोर्स केला होता आणि त्या चमूतनं त्यांना मी आवडले. आणि सगळे नेहमी म्हणायचे की सरांना फार म्हणजे खुश करणं सोपं नाही आहे, ते खूप कठीण आहेत. तर मी असं बोलता बोलता बोलून गेलेले की बॅच संपलं आणि त्यांनी मला काम नाही दिलं तर नाव चेंज करेन. आणि सेम झालं, बॅच संपली आमची आणि त्यांनी मला नाटकासाठी विचारलं होतं. मला एक सांग की तू मिलिटरी स्कूलमध्ये होतीस. मला जे माहिती आहे त्याप्रमाणे तुला अजूनही डिफेन्समध्ये जायला आवडेल किंवा ती तुझी मूळ आवड होती. त्यानंतर आपण एक हौस म्हणून नाटक करू किंवा एक आवड म्हणून करू, इथपासनं व्यावसायिक अभिनेत्री हो, हिंदी मालिका करू, वेब शोज करू, अनन्यासारखं नाटक करून एवढे विक्रमी पुरस्कार मिळवू. हे सगळं करताना त्याच्या मागचा ड्राईव्ह काय होता? मला असं वाटतं, मला ना कुठलीही गोष्ट दिली तरी, मला ती येत असो येत नसो किंवा आवड असो नसो, मला हे टास्क आहे हे कम्प्लीट करायचं आहे असं कोणी सांगितलं की माझा 9 नंबर आहे, जन्मतारीख 9 आहे, तर 9 नंबरची खासियत आहे की ते टास्क पूर्ण करतात 100% एफर्ट्स टाकून. मग ते त्यांना आवडो न आवडो किंवा त्यांना करायचं असो वा नसो, टास्क आहे, मिशन आहे, कम्प्लीट करायचं. म्हणून मला असं वाटतं की मी मिलिटरी किंवा त्या ह्याच्यात गेले असते तर जास्त आणखीन, किंवा पोलीस क्षेत्रात गेले असते तर आणखीन जास्त, म्हणजे मी धडाडी, धाडसी आणि हे एम आहे हे कम्प्लीट करायचं आहे. तर ते मला तो माझा ड्रायव्हिंग फोर्स आहे की हे टास्क आहे, कम्प्लीट करणं आहे. नाही म्हणजे मला असं म्हणायचं आहे की काय होतं की अभिनेत्री होताना 2 गोष्टी असतात. एकतर लोकांना स्वतःला स्क्रीनवर बघायला आवडतं, त्याच्यात ग्लॅमर असतं, लोक आपल्याला ओळखतात, आपला चेहरा लोकांना ओळखीचा होतो, त्याच्यामुळे पर्क्स मिळतात. बरोबर. म्हणजे काय की तुम्हाला काय साधं तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलात तरी सुद्धा लोक तुम्हाला बसायला पटकन खुर्ची देतात, इथपासनं सगळं. हा त्याच्या मागचा एक ड्रायव्हिंग फोर्स असेल तर तो असू शकतो, त्यात काही चुकीचं काहीच नाहीये. किंवा मला अभिनयच करायचा आहे, मला एवढंच करता येतं, मला हेच करायला आवडतं, असंही असू शकतं. मूळ स्वभाव माझा लो प्रोफाईल आहे. मला फार सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायला आवडत नाही. त्यामुळे फेम हे ह्याच्याबरोबर येणारे पर्क्स जसे मिळाले म्हणूनच मी बघते. तो मेन मुद्दा नव्हता किंवा काय म्हणतात मोटो नव्हता माझ्या आयुष्यातला. मी थोडंसं ॲक्टिंगला स्पिरिच्युअली बघते. स्पिरिच्युअलिटीमध्ये काय सांगतात की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहा, पास्ट आणि फ्युचरचा विचार करू नका. आणि मला असं वाटतं ॲक्टिंग ही एकमेव अशी गोष्ट आहे जी मी परफॉर्म करताना मी प्रेझेंटमध्ये असते. माझ्या डोक्यात पास्टची एकही गोष्ट नसते, फ्युचरची एकही गोष्ट नसते.
ते कॅरेक्टर, ते इमोशन आणि त्या वेळेला जे काही सभोवताली घडतंय तेवढं असतं. सो मला असं वाटतं मी ते काम करताना म्हणजे कुठलाही अभिनय करताना मी प्रेझेंट असते. त्यामुळे स्पिरिच्युअली ती कनेक्शन मला तिथे मिळतं. सो आणि नाटकाचा प्रयोग असेल तर मेडिटेशन आणखीन जास्त मला असं एक प्रयोग संपल्यानंतर असं ध्यानधारणा करून उठल्यावर जितकं फ्रेश वाटतं, जितकं रितं वाटतं, ते मला प्रयोग करून वाटतं. नाही, पण नाटक हा खरंच म्हणजे मेडिटेटिव्ह म्हणतात तसा अनुभव असतो. तो ड्रायव्हिंग फोर्स असू शकतं. मला ते साधायला आवडतं. किंवा काही काही प्रयोगात कसं होतं की आपण ठरलेल्या गोष्टी परफॉर्म करतच असतो. काहींना तो प्रयोग खूप आवडतो, पण कदाचित मला तो आवडत नाही, कारण मला आत कुठेतरी ते वाला सेन्सेशन मिळालेलं नसतं त्या दिवशी. मला कळत असतं मी हे परफॉर्म करते, मी चांगलं करते, ठरवलेलं करते, पण ती एक जी तार लागते ना वरच्या बरोबर किंवा त्या स्पेस बरोबर, ती कधी कधीच लागते. सो कधी कधी मला एक प्रयोग अनन्याचा खूप आठवतोय की तो परफॉर्म करताना मला मधले काही सेकंड्स आठवतच नाही. ते इतके डिवाइनली ते काहीतरी घडलं होतं किंवा मी त्या ह्याच्यात इतकी इन्ग्रॉस्ड होते काम करताना की मला ते कळलं नाही काही सेकंद. सो मला असं तो प्रयोग काहीतरी देऊन गेला. म्हणजे मी ते रडताना ते रडणं थांबवून मला आता आत जायचंय हे माहीत होतं, पण मी जाऊ शकत नव्हते कारण मी इन्ग्रॉस्ड होते त्या इमोशनमध्ये. सो कधी कधी जेव्हा 100% खरं काहीतरी परफॉर्म करून जातो आपल्यालाच कळतं. आणि ते तर ते प्रयोग मला खूप जास्त आवडतात. किंवा एखादं परफॉर्म केल्यानंतर आपल्याला आत काहीतरी फील होतं. सो ते जे आत काहीतरी फील होणं ना, ते माझं ड्रायव्हिंग फोर्स आहे. मी ते शोधत असते. सो ते प्रत्येक वेळेला मिळतं असं नाही, पण ते मिळावं अशी अपेक्षा आहे. सो 100% ऑनेस्टीने काम करावं हा माझा मोटो असतो. पण हे नाटकात होणं शक्य असतं, कारण तुम्ही 2-2.5 तास तो एक सलग अनुभव घेत असता. हेच जेव्हा तुम्ही सिरियलमध्ये करता किंवा वेब शो मध्ये करता, तिथे तो सलग अनुभव मिळणंच मुळात कठीण असतं. तरी सुद्धा आपण ते करत असतो. मग ते सगळं तांत्रिक होतं का? मला असं वाटतं कधी कधी इमोशन 100% आपण जवळ पोचतो ना, मग ते कुठल्याही माध्यमात असो, ते इमोशन्स आपण ऑनेस्टली परफॉर्म करता करता कधीतरी आपल्यालाच कळून जातं की हे खरं आलंय आत्ता, स्पॉन्टेनियसली आलंय. तर मला असं वाटतं ती मुमेंट ती असू शकते डिवाइन मुमेंट. मग ती कधीही येऊ शकते. एक साधं वाक्य पण आपण कधीतरी आपण ठरवल्या पलीकडे जाऊन काहीतरी डिलिव्हर करतो आणि मग असं होतं की अरे हे छान केलंय आपण, हे छान झालं आपल्याकडनं आत्ता. सो मला असं वाटतं ती मोमेंट पण तीच असते, मग ती कुठल्याही माध्यमात असेल. माझं तर नेहमी असं होतं की मला त्या क्षणी असं वाटतं की बहुतेक चुकलं आपलं, आणि नंतर माझ्या लक्षात येतं की तेच जास्त चांगलं होतं. म्हणजे त्या क्षणी ती जी स्पॉन्टेनिटी असते, उत्स्फूर्तता असते, ती होऊन जाते गोष्ट, आणि नंतर असं लक्षात येतं आपल्या की तेच जास्त कारण ते खरं असतं. आपण त्याच्यात काही कॅल्क्युलेशन केलेलं नसतं की मी हे असं, ऑब्व्हियसली काम क्राफ्टेडच असतं, पण परफॉर्म करताना होमवर्क आधी खूप करायचा, क्राफ्ट असं करेन, हे करेन, ते करेन, पण परफॉर्म करताना ते कॅल्क्युलेशन्स बाजूला टाकून इमोशनला हात घेत मी असं बघते कामाकडे की ते इमोशन 100% पकडण्याचा प्रयत्न करायचा. मग तुम्ही जे परफॉर्म कराल ते पोहोचतंच. मग तुमचा फक्त हात दिसत असेल तरी पोहोचतं, तुम्ही उलटे उभे असाल तरी पोहोचतं. तर ते वाईब क्रिएट होते. हे सगळं तुला कोणी शिकवलं का, तू एक्सपिरियन्समधनं शिकत गेलीस? काय असतं, आपले प्रत्येक क्षेत्रातले कोणीतरी गुरु असतात, आणि आपण एक जरी गुरु आपले आहेत असं म्हटलं नाही तरी आपण खूप लोकांकडनं थोडं थोडं काहीतरी घेत असतो. तसं तू कोणाकडनं काय घेतलंस? सगळे चांगले कलाकार. म्हणजे मला मुक्ताबद्दलची तुझी भक्ती म्हणायला हरकत नाही, मला माहिती आहे, पण ती एक व्यक्ती झाली. आपण खूप लोकांकडनं शिकत आणि ते शिकणं चालूच असतं, आणि ते असावं असं मला वाटतं, तरच आपण ग्रो होतो. म्हणजे आता मला येतंय, मी एवढं केलंय, संपलात तुम्ही असं मला वाटतं. तर मला एंडपर्यंत शिकायचंय. मग ते आलेले नवे कलाकार असू दे, मी एकांकिका स्पर्धा अजूनही जाऊन पाहते, तर मग त्यातले कलाकार असू दे, काहीतरी मिळून जातं, कुठून कसं काय माहिती. आणि ती जी वाईब असतं ना, ती जी एनर्जी असते ना, जगात कुठेही असले तरी INT फायनलला मला म्हणजे मी जातेच जनरली. सेम इयर, मी जातेच. आणि मी पूर्ण नॉस्टॅल्जिया, म्हणजे सगळं आठवतं, कुठनं सुरुवात केली, काय केले. त्यामुळे ना मला कितीही बॅड पॅच असू दे, चांगलं, मी न्यूट्रल असते. मी फार खुश होत नाही, मी फार डेव्हॉस्टेटेड होत नाही, मी मस्त असते, चिल, चाललंय आयुष्य. तर तुझे गुरु? सगळे दिग्दर्शक, भीमराव मुढे, प्रल्हाद कुर्तडकर. मला ठरलेली उत्तर देऊ नको, मला खरं सांग, तुझे गुरु?
गुरु गुरु ॲज सच एक नाही म्हणता येणार, सगळ्यांकडनंच थोडं थोडं शिकले. पण मी एकतर ज्या ज्या दिग्दर्शकांकडनं मी शिकले त्यांच्याकडनं माझ्यातलं नवं नवं ते काढत गेले, त्यामुळे ती लिस्ट खूप मोठी आहे. समवयीन कलाकार जे मी त्यांची सगळ्यांची मी कामं बघत असते, जे जे मला आवडतात, किंवा आलेले नव्या कलाकारांचं मी काम बघत असते की त्यांच्यातनं मला काय घेता येईल. आणि जसं तू म्हणालीस मुक्ता बर्वे आवडते, सुबोध भावे आवडते, हिंदीतले काही कलाकार रणबीर कपूर, इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी. मी त्या सगळ्यांचे इंटरव्ह्यूज पण खूप कोळून पिते की हे कसं प्रोसेस करतात, हे कसं काम करतात. तर रणबीर कपूरचा असं ना कुठलाच इंटरव्ह्यू नाही आहे. बाकी सगळ्या कलाकारांना तो त्याचं डिकोड तो सांगतच नाही की तो काय प्रोसेस करून काम करतो. सो प्रत्येकाची एक काय ना काहीतरी प्रोसेस असते, मग ती जाणून घेते, मग ती आपल्यात काय आणता येईल किंवा मी कसं करते, मी काय करते. काही लोक होमवर्क खूप करतात, काही खूप स्पॉन्टेनियसली काम करतात. आणि मी एक वर्कशॉप केलं होतं विजया मेहतांचं. आणि आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती असतात, बऱ्याच गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, पाहिलेल्या असतात, पण आपण करेक्ट रूटवर आहोत की नाही, आपला रस्ता बरोबर आहे की नाही हे सांगणारा कोणीतरी असावा लागतो. मला असं वाटतं त्या होत्या की त्यांनी जे सांगितलं त्या अख्ख्या वर्कशॉपमध्ये ते मी इतकं ध्यान देऊन ऐकलं आणि लिहून घेतलंय. या सगळ्या गोष्टी माहिती होत्या, यातलं माहिती काही नव्हतं असं होतं का, तर नाही, कोणाकडनं तरी शिकले होते, ऐकलं होतं. पण त्या दिवशी ते शिक्कामोर्तब झालं की हा करेक्ट पाथ आहे, हाच आपल्याला फॉलो करायचा आहे. जसं त्या म्हणतात की कुठल्याही पात्राचे डोळे तुम्हाला मिळाले पाहिजेत, हे मी कटाक्षाने पाळते. आणि खूप जणांचं असं म्हणणं आहे की माझे डोळे खूप एक्सप्रेसिव्ह आहेत, तर मग मला असं वाटतं तो माझा प्लस पॉईंट असू शकतो का स्क्रीनवर काम करताना, तर मग तो कसा मला आणखीन एनहान्स करता येईल. सो असं जे काय आहे ते आपण करत असतो. मला ना छान सुंदर मोठे डोळे असणाऱ्या सर्व अभिनेत्रींचं मनापासून कौतुक वाटतं आणि कुठेतरी मला हेवाही वाटतो, कारण माझे इतके मागच्या खोलीत ठेवल्यासारखे कुठेतरी खोबडीतले डोळे. नाही, सिरियसली सांगते. त्याच्यामुळे तू एक असे ब्राईट आणि एक्सप्रेसिव्ह डोळे असणारी अभिनेत्री म्हणून मी सुरुवातीला तुला ओळखायला लागले. म्हणजे अनन्याच्याही आधी जेव्हा मी तुला पहिल्यांदा कधीतरी बघितलं तेव्हा माझंही असं झालं होतं की ह्या मुलीचे डोळे छान आहेत, कारण तो अभिनेत्रीसाठी फार मोठा एक महत्वाची गोष्ट आहे ती. ट्रू. पण तू आता अनन्यानंतर, म्हणजे त्याच्या आधी तू एकांकिका करत होतीस, तू अनन्या नाटक केलंस, अनन्यानंतर त्यानंतर व्यावसायिक नाटकात फार कुठे दिसली नाहीस, त्याचं कारण करायचंय पण मला छान नाटकच येत नाहीये. आणि खूप नाटकं आली पण माहित नाही, मला एक असतं ना की हे करायचंय असं मनातनं नाही आलंय. वाट पाहते मी अजून, आणि माझी मनापासून इच्छा आहे की मला एक छान नाटक करायचंय. तर बघू, देवाची कृपा असेल तर येईल वाट्याला. आणि अनन्या केल्यानंतर ना असं नाही आहे की त्याच्यापेक्षा भारीच रोल पाहिजे किंवा असं, त्या कॅरेक्टरचं काहीतरी म्हणणं पाहिजे किंवा ते मी आधी न केलेलं काहीतरी पाहिजे किंवा चॅलेंजिंग पाहिजे, जे मला, कारण ना जसं मी म्हटलं स्पिरिच्युअलिटी, मी खूप माझं नाटकाशी वेगळं कनेक्शन आहे. सो जर ते माझं ते बसत नसेल ना गणित, ह्यातनं मला काही मिळणार आहे असं मला वाटत नाही. ॲक्टर माणूस काय म्हणून ते काहीतरी म्हणून ग्रो झाली पाहिजे नाटकातनं. सो ते ऑइलिंगचं ठिकाण आहे, ते कमालच पाहिजे ना, बाकी तर चालूच असतं. मला खूप आश्चर्य वाटतंय, कारण ऋतुजा बागवे ही व्यक्ती, ही अभिनेत्री इतकी आध्यात्मिक विचार करत असेल किंवा त्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीकडे बघत असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं. नाही, ती साईट माहीत नाही आहे बऱ्याच जणांना की मी नामस्मरण करते आणि घरात वारसा आहे, आजोबा आई आणि ते सगळं, तर ते तिथनं आलेलं आहे. त्यामुळे मी कुठलीही गोष्ट करताना किंवा काम करताना ते त्याच हेतूने करते किंवा एक डिवाईन पॉवर काहीतरी सपोर्ट करते म्हणून मी ते करू शकते. तू स्वतःच्या पैशांनी खूप तरुण वयात घर घेतलंस. हो. आणि तू असं कुठेतरी म्हणाली होतीस की मी खूप पूर्वीपासून पैसे साठवायचे वगैरे वगैरे वगैरे. तर मला हे मला जाणून घ्यायचं आहे, कारण हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्ताच्या काळात सुद्धा आपण अनेक, विशेषतः मुंबईत जी बाहेरनं मुलं येतात ती बिचारी खूप सगळी धडपडत असतात, त्यांना कामं मिळतातही, पण जे स्थैर्य गरजेचं असतं आणि जे घर आपल्याला स्थैर्य देऊ शकतं ते बाकी कुठलीच गोष्ट देऊ शकत नाही. तर हे तू कसं काय मॅनेज केलंस इतक्या लहानपणी? एकतर मूळ स्वभाव, कारण मला ना खूप खर्च करायला आवडत नाही आणि अनाठाई खर्च करू नये हे आईचं आधीपासूनच
अगं ते असलेलं सगळ्यांच्याच आया संस्कार सांगतात. ते आमच्याही आया सांगायच्या, पण आम्ही नाही ना तसं केलं. तर ते होतं. त्यामुळे मी अगदी जे आपण म्हणतो की 40% सेव्ह करावे, 60 वापरावे, तर मी उलटं करते. मी 40च वापरते आणि 60% सेव्हिंग्जला टाकते किंवा मग फंड्समध्ये टाकते, ज्याच्याने मला आणखीन त्याचा लाभ होईल. पण आणि हे सगळं तू शिकलीस म्हणजे बाबांनी आधीपासनं म्हणजे शिकवलं आणि ते आमच्याकडे होतंच की आलेत त्यातले थोडे काढून ठेवायचे, मग त्याच्यातनं काही करू शकतो. तर तेव्हा एकांकिका स्पर्धांमधनं पण पैसे मिळायचे, ऍक्ट्रेसचं प्राइज मिळालं किंवा एकांकिका जिंकली, त्या पैशातनं थोडेसे वापरायचे आणि मग त्यातनं काय करायचं, ते एकांकिकाला लागणाऱ्या गोष्टी घ्यायच्या, सेटमधल्या, लाईटमधल्या, किंवा मग पुढच्या एकांकिका स्पर्धेची एंट्री फी टाकायची. सो ते सगळी गणितं आधीपासूनच सुरू झालेली आणि मग जेव्हा जेव्हा जसे जसे पैसे मिळायचे मी इन्व्हेस्ट करत गेले आणि मग ते. आणि आईची खूप इच्छा होती. आई नेहमी एक म्हणायची की मुलीने इंडिपेंडंट असावं, स्वतःचं घर असावं, फायनान्शियली इमोशनली इतकं इंडिपेंडंट असावं की त्यासाठी लग्न करायची गरज नाही. तू लग्न कर, एक कम्पॅटेबल पार्टनर असावाच लागतो आणि त्याच्या जीवनसाथी जो म्हणतो तो तसा असावा, तुम्ही इक्वल असलं पाहिजे. सो ते कुठेतरी खूप आधीपासून डोक्यात होतं. आणि माझी आई आहे ना, मला असं वाटतं अहेड ऑफ टाईम आहे. तिचं आधीपासूनच तू लग्न कर हे मागे कधीच नाही लागली ती. तू करिअर चांगलं करा, तू करिअरकडे लक्ष दे. हा मग मी खूप, जेव्हा मी ओके होते साईड रोल्समध्ये आणि नाटकांमध्ये, तेव्हा ती मला, नाही तुझ्यात नायिका होण्याचं पोटेन्शियल आहे, तू तयार हो, तयार झाल्याशिवाय तुला काम येणार नाही, देववरून बघत असतो, तू तयार हो. तर ते तयार हो म्हणजे मी काय करू हे मला कळायचं नाही. मग ते बाह्य रूपाने तयार हो, आतून रेडी हो, एवढ्या शिफ्ट 12-12 तासांचं काम करण्यासाठी मेंटली तयार हो, किंवा जे काही आहे. मग ते तिने मला असं हळूहळू पेरलंय सगळं आणि मग ते असं झालंय. सो म्हणून घर घेऊ शकले आणि आत्ता पुढचं पाऊल नावाचं एक रेस्टॉरंट पण सुरू केलंय. सो तेही तसंच. तर आता ऋतुजा बागवे ही फूडचं पाऊल नावाच्या एका रेस्टॉरंटची, उपहारगृहाची मॅनेजर, मालकीण आहे. धन्यवाद. तर तिथपर्यंत आपण येऊया. अजूनही मला तुझ्या अभिनय कारकिर्दीविषयी जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. त्यानंतर तू मालिका करायला लागलीस. एक मालिका झाली. ते करण्याचं कारणही वेगळंच बरं का. मला नाटकच करायची होती आधीपासून, मग प्रायोगिक असो, व्यावसायिक असो. आणि मग एक काळ आला की सगळे सिरियलचे कलाकार नाटक करू लागले, म्हणजे त्यांनाच नाटकं मिळू लागली, व्यावसायिक नाटकं. म्हटलं अरे आता मालिका करावी लागेल, मग आता मालिकेकडे वळूया. मग म्हणून मी पुन्हा मालिकांकडे वळले. त्यानंतर तू जी मालिका केलीस ती 1-2 वर्ष चालली. 1.5 वर्ष चालली. हां. आणि मग त्याच्यानंतर इमिडिएटली दुसरी मालिका तू केली नाहीस, ती तू आत्ता सुबोध बरोबर 1-2 वर्षापूर्वी चंद्र आहे साक्षीला मालिका केलीस आणि मग तू एक हिंदी मालिका केलीस. हा अनुभव कसा होता? म्हणजे प्रोफेशनलिझम या दृष्टीने किंवा भाषा या दृष्टीने एक परत प्रश्न माझ्या मनात आहेच की मुंबई या शहरात काहीतरी असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगवेगळ्या भाषा शिकता, तुम्हाला ते बोलता यायला लागतात आपोआप. आम्ही बाहेरून आलेले असतो, त्याच्यामुळे आम्ही अजूनही हिंदीमध्ये धडपडतच असतो, पण तुम्हा लोकांना ती येते जास्त. तर तू कॉन्शियसली हिंदी शिकण्यासाठी प्रयत्न केलास काही? हो, मध्ये केला. कारण मधला जो वेळ असतो ना, 2 कामांच्या मधला जेव्हा काम नसतं, तेव्हा मी काही ना काहीतरी शिकत असते. मग मी कलरीपायटी शिकते, मी उर्दू क्लासेस केले, किंवा काही जे ह्या फील्डशी रिलेटेड आहे. मी मध्ये आर्चरी क्लास लावला. असं काही ना काहीतरी मी शिकत असते. शिकलेलं कधीच वाया जात नाही किंवा त्यातनं आपण काहीतरी घडत असतो. सो हे असं माझं सगळं चाललेलं असतं. सो मी क्लास केला होता, पण मी हिंदीत काम करेन किंवा ह्याच्यासाठी नाही केलं. मला असं वाटलं की ती भाषा शुद्ध व्हायला हवी, ती तितकी नाही. आणि आपण जे हिंदी ऐकतोय मुंबईत ते मिश्रित आहे, तर ते नाही आहे चांगलं. तर आपल्याला शिकायला हवं. मग तू अजूनही तो क्लास करतेस? नाही, आत्ता नाही करत आहे, पण काही ना काहीतरी वाचन करते किंवा त्या सांगितलेल्या बुक्स ओपन करून कधी ना कधीतरी उघडून बघते की ते नुकते आणि हे कुठे ते विसरायला होतं कधी कधी. सो मग ते त्याची प्रॅक्टिस आणखीन करावी लागते. त्यामुळे एकूण साधारणपणे सगळ्यांचं असं म्हणणं होतं की असतं की तुम्ही हिंदी मालिका करा कारण त्यातून पैसे मिळतील. होतं असं की हिंदी मालिका अजूनही आपल्याकडे महाराष्ट्रात असं आपण म्हणूया तितक्या बघितल्या जात नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मराठी मालिका जास्त बघितल्या जातात. मग तुम्हाला तिथे पैसे मिळतात पण ओळख मिळत नाही. ओळख तुम्हाला मराठी मालिका केल्यामुळे मिळते. तर हे गणित कसं काय जमवायचं? मग तुम्हाला एकतर ओळख मिळेल किंवा तुम्हाला पैसे मिळतील. मला हिंदी मालिकेने कॉन्फिडन्स दिला
जो मला खूप गरजेचा होता. आज उद्या कोणी येऊन मला म्हटलं की तू नायिका होऊ शकत नाही, तर मी त्यांना कुठलाही एपिसोड काढून दाखवेन हिंदी मालिकेतला, ज्यात मी सुंदर दिसलेही आहे आणि कामही छान झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही असे दिसता तसे दिसता आणि दिसण्यावरनं जर कोणी रिजेक्ट करत असेल तर मला असं नाही वाटतं की ते तुम्ही कॅरेक्टर दिसणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे आणि बेसिक स्क्रीन प्रेझेन्स असणं गरजेचं आहे, जो आहे माझ्याकडे, असं मला वाटतं. सो आधी बऱ्याचदा नाकारल्या गेल्यामुळे, दिसण्यामुळे ते कुठे ना कुठेतरी आत ना खोलवर असतं, आपल्यालाही कळत नाही ते. सो ते होतं माझ्यात आणि म्हणून मला सतत दडपण येत होतं की अरे बापरे, हिंदी मालिकेची नायिका आहे मी, त्यांच्याकडे आणि एक प्रॉपर दिसणं हे आणि आउटर ह्याच्याकडे पण खूप त्यांचं बाह्य गोष्टींकडे लक्ष असतं. त्यामुळे म्हटलं आता ह्या सगळ्यात मी फिट कशी होईन, मी लोकांना आवडेन का, किंवा ते मला ॲक्सेप्ट करतील का. पण तिथल्या लोकांनी कामाचं इतकं कौतुक केलं, मला डोक्यावर बसवून ठेवलं होतं. कधी कधी असं वाटायचं आपण खरंच हे डिझर्व करतोय का, किंवा इथे आजूबाजूचे लोक ॲव्हरेज काम करतात म्हणून आपण सुपिरियर वाटतोय का ह्यांना. सो मी भुरळही पडत नाही मला फार कौतुकाची, पण मला एक मी जज करत असते स्वतःला, पण मला खूप कॉन्फिडन्स मिळाला. त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येकाचं कुठलंही काम घेताना मोटो वेगळा असू शकतो. तो मला हिंदी मालिकेने कॉन्फिडन्स दिला. त्याच्यानंतर ती मालिका संपून बाहेर पडलेली ऋतुजा बागवे अभिनेत्री म्हणून नक्कीच वेगळी आणि डबल कॉन्फिडंट आहे. तर मी तुला एक गंमत म्हणून सांगते की मी जेव्हा पुण्याहून मुंबईला आले तेव्हा एक कुठल्या तरी एका लोकल ॲडसाठी, ते असं कॉलेजमधल्या दोघी तिघी जणी जातात ना, तसं मी गेले होते उत्साहाने. बरं, माझं तर तोपर्यंत कधीच आपल्याला अभिनेत्री व्हायचं आहे वगैरे असं काहीही ठरलेलं नव्हतं, कारण आमच्या घरी भयंकर शैक्षणिक वातावरण होतं. तर त्या फोटोग्राफरनी माझे फोटो काढले आणि कुठेतरी ते नंतर फोटो द्यायला आम्हाला कॉलेजमध्येच संध्याकाळी 5 वाजता वगैरे असं बोलवलं होतं. आम्ही अगदी उत्साहाने दोघी तिघी जणी गेलो आणि काय माझ्या डोक्यात आलं त्या क्षणी, मी तो फोटो बघितल्यावर त्याला म्हणाले की चांगले आलेत का माझे फोटो, मी काम वगैरे करू शकते का. तोपर्यंत मी पुरुषोत्तम करंडक वगैरे केलं होतं. तर मला म्हणाला, आयुष्यात कधीही मूव्हिंग कॅमेरासाठी काहीही करू नकोस, तुझा अजिबात फोटोजेनिक चेहरा नाहीये. आणि जो त्या क्षणी एक असा खड्डा पडला माझ्या पोटात की नाहीये, बरं पण करायचं तर आहे, तोपर्यंत चटक लागलेली होती. तर एकदा कधीतरी ना ते सगळं आपल्याला मागे सोडावं लागतं की ठीक आहे बाबा, तुमचं जे काय मत असेल ते असेल, मला हेच करायचंय. तर तुझ्या बाबतीत तो क्षण कधी आला? जेव्हा मी आधी ना मालिकांचं खूप ऑडिशन्स देत होते. फायनल टू रिजेक्शन. म्हटलं का होतं आहे रिजेक्शन, तू हिरोईन मटेरियल वाटत नाही, हिरोईन फीचर्स नाही आहेत, किंवा जे काही काम छान करतेस पण आम्हाला हवी तशी हिरोईन नाही आहे. ओके. नंतर मग माझं असं झालं की ठीक आहे, करत राहायचं. मग मी एक मालिका केली आणि त्या मालिकेतनं 3 महिन्यातनं मला अचानक रिप्लेस करून टाकलं. तर मी म्हटलं असं अचानक काय रिप्लेस केलं, ऑडिशन वगैरे घेऊनच तुम्ही मला कास्ट केलं होतं. तर ते म्हणाले की आता ना जी ओरिजिनल हिरोईन आहे ती आता नसणार आहे, तर त्या पात्राला आम्ही हिरोईन करणार आहोत आणि एक हिरो वगैरे पण येणार आहे. तर ते हिरोईन फीचर्स नाही आहेत तुझ्यामध्ये, हिरोईन मटेरियल तू नाही वाटत आहेस, म्हणून चॅनलचं असं म्हणणं आहे की तुला रिप्लेस करावं वगैरे. मला खूप वाईट वाटलं तेव्हा, की म्हटलं बापरे, असंही असतं, आपण खूप जीव लावून काहीतरी करतो आणि कोणीतरी असं उचलून टाकतंय आपल्याला साईडला, आपण आपलं नाटकच करावं. माझं नाटक मला कधी विचारत नाही तू कशी दिसतेस वगैरे, काम छान करत राहूया. आणि मग मी नाटकातच रमले. आई नाही तुला जायचं आहे हे ते वगैरे, नायिका होणार तू, मला माहिती आहे वगैरे. आणि मग असा एक काळ आला जेव्हा टिपिकल ज्या आधी हिरोईन फेस हव्या असायच्या तशा नाही, आपल्या जवळच्या वाटणाऱ्या, घरगुती वाटणाऱ्या तशा हिरोईन्स किंवा नायिका हव्या होत्या. आणि मग लकीली मला ती भूमिका मिळाली आणि तेव्हाही मला ट्रोल केलं गेलं दिसण्यावरनं. पण ती भूमिका, माझं त्यातलं काम ते 2-3 महिन्यांनी आवडू लागलं. त्यामुळे मग लोकांनी मला ॲक्सेप्ट केलं. आणि मग नंतर मी प्रयत्न केला की आणखीन कसं छान दिसता येईल वगैरे. आणि मुक्ता बर्वेचे काही इंटरव्ह्यूज पाहिले, ती पण ह्याला चुकली नाही आहे. तर आपण कोण आहे, आपण आत्ता शिकतोय, तर म्हटलं करत राहूया. आणि मग मध्ये एक असंच रिजेक्शन झालेलं, तेव्हा पण मला वाईट वाटलेलं. मला वाईट वाटतं, पण मी ना हरत नाही, मी करत राहते. पण जे मी तुला म्हटलं ना की ह्या मालिकेनंतर, हिंदी मालिकेनंतर आता मला फरकच नाही पडत. आता प्रूफ केलेलं आहे मी. त्यामुळे
तुम्हाला आवडत असेल मला कास्ट करा, नसेल आवडत ओके टाटा बाय. तसंच करावं लागतं. पण नाही, आणि काय सांगू का, की मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला माहिती असतं मनातून कुठेतरी की आपला चेहरा ही काही आपली ओळख नसणार आहे एका मर्यादेनंतर, त्यानंतर उलट आपण जास्त प्रयत्न करतो चांगलं काम करण्यासाठी. ट्रू. कारण आपल्याला माहिती असतं की टू फॉल बॅक अपॉन आपल्याकडे कामच आहे. हो. म्हणजे माझं असं म्हणणं नाही आहे की सुंदर चेहऱ्याच्या अभिनेत्री चांगलं काम करत नाही, पण तरीसुद्धा तो जो एक एक्स्ट्रा 2 पैसे जास्त प्रयत्न असतो तो मला असं वाटतं की सेम अनन्याला झालं. सर मला म्हणाले तू अनन्या नाही दिसत, तू तू ना अशी मला लाघवी गोड आणि अशी हवी आहे अनन्या. तर म्हटलं का सर, नॉर्मल दिसणाऱ्या मुलींच्या आयुष्यात असं काही घडत नाही का? मी म्हटलं ॲक्टर म्हणून ही तर माझ्यावर आणखीन जबाबदारी आहे की मी माझ्या त्या 2-4 सीनमध्ये मी लोकांना माझ्या प्रेमात पडेन कामाने. तर ॲक्टर म्हणून मग मी जास्त उजवी आहे. जर सिंपती गोऱ्या आणि एक विशिष्ट सुंदर दिसणाऱ्या मुलींना सिंपती पटकन मिळत असेल, तर ॲक्टर म्हणून ती सिंपती मी माझ्या कामातनं गेन करण्याचा प्रयत्न करते. आणि मग त्यांनी ऑडिशन वगैरे घेतलं, त्यांनी मला कास्ट वगैरे केलं, पण त्यांच्या तरी डोक्यात ती सुंदर अनन्या नव्हती. पण मग ते इव्हेंच्युअली त्यांनाही माझं काम आवडलं आणि ते असं म्हणालेले की मला ना असं डोक्यात आहे की ती ना पायाने चादरीची घडी घालेल वगैरे. मी घरी गेले, म्हटलं हीच ती वेळ. आत्ता जर मी ही चादरीची घडी घालून यांना व्हिडिओ पाठवला तर मी त्यांचा विश्वास जिंकेन. मी लगेच घरी गेले, चादरीची घडी केली व्हिडिओ पायाने आणि व्हिडिओ पाठवून दिला. आणि नुसती घडी नाही केली, ती असं उचलून वगैरे वर ठेवले आणि व्हिडिओ पाठवला. सर खुश. तिकडून मग त्यांना एक वाटलं की हा ही करेल, ही अनन्या आहे माझी. तर मला असं वाटतं ही जी मेहनत आहे, आपण वर्थ आहोत हे प्रूफ अजून किती काळ करावं लागणार आहे. पण आता मी अशी आहे की ओके, मी प्रूफ करायला तयार आहे, किती आहे ब्रिंग इट ऑन. पण ह्या सगळ्या ह्याच्यात मी असं ऐकलंय की तुझ्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तू एकदा तरी पडतेस. एकदा खूप वेळा. मी धडपडी आहे. तू खूप पडतेस. धडपडी आहे मी. मला कधी पाय फ्रॅक्चर, कधी हातालाच लागलंय. अनन्याच्या काळात तर मला इतकं लागायचं. नंतर तो को ॲक्टर येऊन विचारायचा आज कुठे? अरे आज लागलंच नाही, शिट, असं झालं होतं. सो ते होतं. मला असं वाटतं आई मला ओरडते, सो एवढं पण झोकून देऊन काम करू नको की पुढचं काम करायला उरणार नाहीस. तर ते आता कुठेतरी आहे डोक्यात, पण नाही, ते नाही जाणार. तू सिद्ध करण्यावरनं म्हणालीस म्हणून मी तुला विचारते. तू आता 10-12 वर्ष या क्षेत्रात काम करते आहेस. हो. आलेल्या कुठल्याही नवीन माणसाला अर्थातच असं वाटत असतं की लवकरात लवकर आपलं ह्याच्यात नाव व्हावं. प्रत्येक जण ते स्वप्न घेऊन आलेला असतो. प्रत्येकाला नायक नायिका व्हायचं असतं, ते ग्लॅमर हवं असतं, ती प्रसिद्धी हवी असते. कुणाला कमी वेळ लागतो, कुणाला जास्त वेळ लागतो, कुणाला नाही जमत. पण या क्षेत्रात ते सिद्ध करणं, आणि मला प्रामाणिकपणे विचारशील ना तर ते कधीच कुणाला चुकत नाही. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न करा, प्रत्येक माणसाला त्याच्या लेवलचे स्ट्रगल्स हे असतातच. तुला काय वाटतं, आता जी नवीन मुलं येत आहेत त्यांचा ह्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे सध्याचा? म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं तर माझ्या आधीच्या पिढीतल्या लोकांचं नेहमी असं म्हणणं असतं की ही मुलं अर्ध्या हळकुंडाने पिवळी होतात, यांना थोडंसं काहीतरी मिळालं की. तुझ्या जनरेशनला काय वाटतं? माझ्या जनरेशनमध्ये मला मिक्स दिसलं की काही आहेत ते जेन्युअनली त्यांना काम करायचं आहे, काही आहेत ज्यांना फेम हवं आहे. आणि ते दोन्ही चांगलं आहे, काही चुकीचं नाही आहे. प्रत्येकाने आपला आपला मार्ग निवडावा आणि तसं काम करावं. पण काही जणांना खूप वर्सटाईल काम करायचं आहे, चांगली अभिनेत्री म्हणून लोकांसमोर यायचं आहे. काहींना हा चेहरा ओळखीचा आहे, हे व्यक्तिमत्व ओळखीचं आहे, ह्याच्यात त्या खुश आहेत. सो ते मिक्स आहे. आणि माझं कायम तसं होतं की मला चांगला ॲक्टर म्हणून ओळखावं. मला कोणी तू काम चांगलं केलं किंवा माझ्या अपरोक्ष कोणी सांगताना हे म्हणावं की अरे ती छान काम करते, तर मला ते ग्रॅप करायचं आहे, ते अचीव करायचं आहे. सो माझा मेन मोटो कायम तोच असणार आहे. त्यामुळे जसं मी म्हटलं की मी खुश होते, मला वेगवेगळं कॅरेक्टर आहे. माझं आत्ताही ते म्हणणं नाही की मी नायिकांचेच रोल करणार, मला नायिकाच व्हायचं आहे. मला वेगळे वर्सटाईल कॅरेक्टर्स द्या, मला छान काम करायचं आहे. पण एवढे वर्सटाईल कॅरेक्टर्स आत्ता आजूबाजूला आहेत जे ऑफर होतात? नाही होत ना, म्हणून तर थांबले ना. मी खूप कमी काम करते, मी नाहीच जास्त म्हणते लोकांना. सो मला असं वाटतं की बघू, आय होप येतील. मग ते गणित कसं जमवायचं सगळं?
कारण कसं आहे की डेली सोप तुम्ही करत असता तेव्हा कितीही म्हटलं तरी सुद्धा त्या कॅरेक्टरचा शोध एका मर्यादेनंतर हो, संपतो. अगदीच. ते ऑटो पायलट मोडवर जातं. मग त्याच्यानंतर तुम्ही ते 2 वर्ष कराल, 4 वर्ष कराल, 5 वर्ष कराल. वेगळं काहीतरी करायचं असेल तर मग तुम्हाला मध्ये मध्ये थांबायची तयारी पाहिजे. हो, कारण माझी पहिली मालिका झाल्यानंतर मला अनेक मालिका आल्या, पण मी त्या कटाक्षाने टाळल्या. मी नाही केलं. मला नाटक करायचं होतं. मी थांबले. मी 1 वर्ष थांबले अनन्या येईपर्यंत. मधल्या 1 वर्ष मी काहीही केलं नाही. मी माझं शिकत होते, वेगवेगळ्या गोष्टी करत होते, पण मी प्रोफेशनली काहीच काम नाही केलं, कारण काही आवडत नव्हतं. आणि मालिकेवर मालिका मला करायची नव्हती. ॲक्टर म्हणून तुमचं ड्रेन होता तुम्ही. तुमचं सगळंच कळून जातं, सगळं संपून जातं, आणि तुम्ही कधी मेकॅनिकल होतं तुमचं तुम्हाला कळत नाही. आणि नाटक झाल्यानंतर पण लगेच नाटक नाही केलं. एक चाललं म्हणून दुसरं कुठलंही आलेलं नाटक करून ते कॅश करूया, तसंही मी नाही केलं. मला तसंही नाही करावं असं वाटलं. मी म्हटलं नको, आता माध्यम परत बदलूया. मग मध्येच एक वेब सिरीज, मग थोड्या फिल्म्स केल्या, मग पुन्हा एक हिंदी मालिका आली. तर मालिका आली पण हिंदी आली, म्हणून माझ्यासाठी पुन्हा ते चॅलेंजिंग होतं. आणि तो माझा आत्तापर्यंतचा मालिकांमधला आवडता रोल आहे, कारण त्यात मी सगळं केलं. ॲक्शन सिक्वेन्सेस केले, डान्सेस केले, इमोशनल केले. माती से बंधी डोर नावाची आता नुकतीच एक मालिका ऋतुजानी स्टार प्लसवर केली. त्याबद्दल ती बोलते. मी प्रेक्षकांना एक अंदाज यावा म्हणून सांगते. तर त्या मालिकेतनं मला मी 1 वर्ष काम केलं, पण एकदाही असं वाटलं नाही की अरे यार मी मजा करत होते. इतकं काही ना काहीतरी गोष्ट मला आवडत नव्हती, पण सीन्स मला आवडत होते. ते कॅरेक्टर काय करते ते मला आवडत होतं, त्यामुळे मला मजा आली आणि शिकत होते. कारण आणि एक तर लँग्वेज वेगळी असल्यामुळे मी शोधत होते नवं काय करता येईल, किंवा आणखीन ती लँग्वेज छान कशी मला प्रेझेंट करता येईल, किंवा माझं मराठीतलं काम आणि हे काम इक्वल वाटलं पाहिजे. असं नाही वाटलं पाहिजे की मी इथे नव्याने करते किंवा हे नौखं आहे, कारण भाषा वेगळी आहे. तर ते सगळं डोक्यात सुरू होतं. मला सांग ऋतुजा, असं आता म्हणताना आपण म्हणतो की मराठी इंडस्ट्री छोटी आहे, पण तरी सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये ठराविक माणसांनाच कामं मिळतात असं म्हटलं जातं, किंवा ग्रुपिझम असतो असं म्हटलं जातं. या सगळ्यात तू स्वतःला कुठे बघतेस? म्हणजे तुला असं वाटतं कधी की आपण त्या ग्रुप्समध्ये घुसलं पाहिजे म्हणजे आपल्याला चांगल्या फिल्म्स मिळतील, चांगल्या सिरियल्स मिळतील, किंवा काय करण्याची गरज वाटते आज तुला जेणेकरून तू अभिनेत्री म्हणून लोकांसमोर जास्त जाशील? ग्रुपिझम आहेच, ह्या काय कुठल्याही क्षेत्रात आहेच, आणि ते असतंच आणि असणारच आहे. त्यामुळे मी त्याच्यावर रडत बसत नाही. माझा मूळ स्वभाव तसा नसल्यामुळे एक्स्ट्रोवर्ट, मी ह्या ग्रुप्समध्ये घुसू शकत नाही, किंवा कॉन्टॅक्ट्स मिळवणं, गप्पा मारणं, काम मिळेपर्यंत हा माझा मूळ स्वभाव नाही. ते चुकीचं आहे का नाही, पण तो मूळ स्वभाव नसल्यामुळे मला हे सगळं करता येत नाही. इतरत्र जे करावं लागतं ते, किंवा सतत इव्हेंट्स अटेंड करा, दिसत राहा, मला तेही करायला आवडत नाही. जसं मी म्हटलं, मला लो प्रोफाईल राहायला आवडतं. तो स्वभावाचा भाग असल्यामुळे मी ह्या गोष्टींमध्ये तर मग आपल्या हातात एकच उरतं, जे मिळेल ते 100% इतकं करायचं की ॲटलिस्ट 4 लोकांनी तरी, नव्या 4 लोकांनी दखल घेतली पाहिजे, जे प्रत्येक कामावरनं झालेलं आहे. आणि आय होप ते असं पुढे होत राहील. मला इन्स्टंट फेम पण नको आहे, हळूहळू मिळालं तरी चालणार आहे, पण जायच्या आधी रिमार्केबल काम करून जायचं आहे. अशी तरी एक फिल्म, असं एक नाटक, अशी एक मालिका, अशी एक वेब सिरीज जी मी गेल्यानंतरही अनेक काळ लोक पाहत राहतील. कशाला ही आत्तापासून काहीतरी भाषा, त्याच्यापेक्षा जास्त असं काहीतरी लोक मला खूप ओळखतील वगैरे असं सोपं सांग काहीतरी. ओळख वगैरे आज आहे, उद्या नाही. बापरे. आणि मग ह्या सगळ्यामध्ये अंधार माया ही वेबसिरीज तुझ्याकडे कशी आली आणि तो अनुभव कसा होता? एकतर ही मला ना हे फॅमिली प्रोजेक्ट वाटत होतं, कारण त्यात भीमराव मुळे, प्रल्हाद कुर्तडकर लेखक आणि आम्ही सगळे महर्षी दयानंद महाविद्यालयातले, आम्ही एकांकिका स्पर्धा 2004 पासून एकत्र करत आलेलो आहोत आणि इतक्या वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करत होतो. त्यामुळे मी रोल काहीच नाही, म्हणजे मी करते, मी डायरेक्ट सांगितलं मी करते. मग ऑडिशन वगैरे झालं आणि सिलेक्ट झाले आणि सगळं ते झालं. आणि ह्या वेबसिरीजमध्ये शेवटचे 2 एपिसोड जे आहेत ते एक मध्यवर्ती मी दिसते, आणि ते सीन्स पण खूप इंटरेस्टिंग होते. आणि त्यात किशोर कदम सर होते, त्यांच्या समोरासमोर ते सीन करायचे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी मला खूप फॅसिनेट करत होत्या ॲक्टर म्हणून, त्यामुळे ते केलं.
आणि भीम मला दिग्दर्शक म्हणून खूप आवडतोच. मी त्याच्यावर एकांकिका स्पर्धा केल्यात, पण असं स्क्रीन काम काही केलं नव्हतं. म्हणजे तो माझ्या मालिकांमध्ये येऊन जाऊन दिग्दर्शक होताच, त्यामुळे कधी ना कधीतरी तसं काम करणं, एक प्रॉडक्ट अख्खं त्याच्याबरोबर कधी केलं नाही आहे. सो ते मला करायचं होतं आणि मजा आली ते काम करताना. आणि एक तर सगळ्या नाईट शिफ्ट्स होत्या, कारण ते वातावरण आणि वाडा वगैरे ते सगळं, आणि मी ह्या जॉनराचं कधी काही केलं नव्हतं, त्यामुळे मला ते खूप मज्जा आली. आणि शेवटचं सीन परफॉर्म करताना मला जे ते म्हणतात की ती जी मुवमेंट असते खरीवाली, ती मला सापडली होती, त्यामुळे मी खुश होते की याच्या आधी तू अथांग नावाची पण एक वेब सिरीज केली होतीस ना? हो हो. तर त्याची प्रोसेस छान होती. एकतर त्याच्यात माझे 3च सीन होते, असं काही फार नव्हतं, त्यामुळे तेजस्विनी पंडितने ती प्रोड्यूस केली होती. तर तिने स्वतःहून फोन केला की फार मोठा रोल नाही आहे, पण तू करावंस अशी माझी इच्छा आहे. तर म्हटलं काय आहे सांग. तर तिने एक सीन सांगितला की तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलेलं आहे, तो तिला घेऊन येते आणि तूच त्यांना गृहप्रवेश त्यांचा करतेस. मला हा सीनच एक्साइटिंग वाटला आणि त्यात डायलॉग्स नव्हते, म्हणून तो आणखीन एक्साइटिंग वाटला. म्हटलं मी करते. आणि मग ते 3 सीन असूनही मी ते केले. आणि जसं मी तुला म्हटलं की ते मला करताना त्या एका सीनमध्ये, 3 सीनपैकी एका सीनमध्ये मला ती खरीवाली ती मुमेंट फील झालेली. सो मी ना प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कुठला तरी एक सीन किंवा काहीतरी असं माझ्याशी अटॅच्ड होतं, ज्यामुळे मी ते करायला भाग पडते. तर तो सीन होता आणि लकीली तो सगळ्यांना खूप आवडला. आणि माझी अख्ख्या मोठ्या 7 एपिसोडच्या सिरीजमध्ये 3 सीन असूनही दखल घेतली गेली, याचा मला खूप आनंद झाला. मला सांग, आता कधी कधी काय होतं की आपण खूप जीव तोडून काम करतो, हो, पण प्रोजेक्ट ऑन द होल नाही फार बरा होत. हो. त्याची किती रिस्पॉन्सिबिलिटी तुला स्वतःवर घ्यावीशी वाटते, किंवा काय वाटतं मग त्यावेळेला? एकतर हे कलेक्टिव्ह प्रोडक्ट असतं. कुठले माझ्या एकटीच्या सुपर्ब अभिनयाने काही होणार नाही किंवा कोणाच्या एकामुळे होणार नाही. ते टीम वर्क आहे, टीम एफर्ट आहे. त्यामुळे माझं काम आहे 100% ते नीट करणं. मी करण्याचा प्रयत्न करते. कितपत होतं नाही होतं ते दर प्रोडक्ट वाईज बदलत राहतं. आणि कुठल्याही आउटपुटशी मी कधीच कनेक्टेड नसते. मग ते सक्सेसफुल हो किंवा न हो, मी आउटपुटशी कनेक्टेडच नसते. मी ना खूप प्रोसेसवाली आहे. तर मला ती प्रोसेस करताना मजा आली, शूट करताना मजा आली, तर माझ्यासाठी ते बेस्ट प्रोडक्ट असतं. काही गोष्टी शूट करतानाच मजा येत नाही, पण ते फायनल छान दिसत असतं, पण त्याचं मला एवढं काही वाटत नाही. किंवा अनन्याचं ह्यूज सक्सेस छान वाटतंय, पण मला जास्त काय छान वाटतंय की तो दर प्रयोग करताना मला नवं काहीतरी मिळत होतं. मी नवं काहीतरी ॲक्टर म्हणून एक्सप्लोअर करत होते आणि कर्टन कॉलला सगळे असे खुश होते. म्हणजे माझ्यामुळे किती ऑडियन्स बघायला येईल मला माहीत नाही, पण आय विल मेक शुअर की जाणारा ऑडियन्स डिसअपॉइंट होऊन जाणार नाही, हे मी नक्कीच पाळते. सो हां, मी बॉक्स ऑफिसवरची किंवा हे जे काही मी किती लोक आणेन मला माहीत नाही, पण आलेले लोक मी नाराज करून पाठवणार नाही याची खात्री नक्की घेते किंवा मी प्रयत्न करते. बरं, आत्ताच्या ह्या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये जी काही आजूबाजूला आपल्याकडे आत्ता सिने, नाट्य, मालिका वगैरे क्षेत्रातली परिस्थिती आहे, त्यामध्ये अजून काही वर्षांनी तू कुठे असशील असं तुला वाटतं? बापरे, मी एवढे पुढचा विचारच नाही करत कधी. माझा प्रॉब्लेम आहे का चांगली गोष्ट आहे मला माहीत नाही. मी फार पुढचं नाहीच विचार करत. पण म्हणजे मला असं वाटतं की समजा आता तू एक मालिका केलीस, हिंदी मालिका, आणि अशी किती काळ तू सस्टेन करू शकशील स्वतःला, मधल्या काळात काही दुसरं काम केलं नाहीस तर? चांगलं काम नाही केलं तर मुश्किल आहे. काम नाही केलं तरी चालेल, येणारं काम चांगलं असावं एवढंच आहे. म्हणूनच तर मी ते रेस्टॉरंटचा घाट घातलाय की म्हणजे तो जो मधला वेळ आहे मला तिथे देता येईल, म्हणजे काहीतरी प्रोडक्टिव्ह त्या वेळेचं करता येईल, एवढंच. मग तोच म्हणजे आता याचा अर्थ सगळ्यांकडे काहीतरी एक फॉलबॅक अपॉन ऑप्शन असायलाच पाहिजे का? हो हो. या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडे काहींचं या क्षेत्रातच इतकं होतंय की त्यांना गरज नाही वाटत. ज्यांचं नाही होतंय त्यांनी करावं, एक सेफ्टी नेट असावी. मग कधी कधी काय होतं माहिती आहे, अरे भाडं भरायचं, हे करायचं, जाऊ दे आलंय ना करून टाकूया, असं होतं. तर मला ते टाळायचं आहे मला. आणि ते कधी ना कधीतरी प्रत्येकाच्या वाट्याला येतच आणि करावं लागतं, जे मीही केलेलं आहे. सो ते टाळण्यासाठी मला ते असं वाटतं की सेफ्टी नेट एक असावी. आणि मला ना, आपण एकच गोष्ट सतत करतो ना, तेव्हा काही जणांना असं वाटतं की हे
म्हणजेच जीवन. मला असं वाटतं ते माझ्या जीवनाचा भाग आहे. आणखीन गोष्टी खूप आहेत त्या एक्सप्लोअर करायला हव्या. समृद्ध आयुष्य घेऊन जगावं. म्हणून हे रेस्टॉरंट तू काढलंस. हां, काहीतरी वेगळं, एक आपलं स्वतःचं असावं ज्यातनं अर्निंग होईल, त्याच्यात मी काहीतरी करू शकेन. आता मी नवं शिकते सगळं, तर माझ्यातला जो स्टुडंट आहे ना तो आता खूप खुश आहे. मी खूप नवं नवं शिकते. वेंडर्सशी डील करणं, ते ऑर्डर आली आहे त्याचं केओटी काढणं, मग कॅश घेणं आणि देणं, आणि मग ते बिल काढणं आणि बिल हे सगळं. हा रोल तू सध्या एन्जॉय करते. हां, हे वेगळी भूमिका आहे, ही मला आवडते. हे पण मला आवडतंय, छान. पण ही कल्पना कशी सुचली, तुला सुचली? नाही, खरं तर आम्हाला मिळून कलेक्टिव्ह एफर्ट्स, बहीण, मी आणि बाबा, आमचं असं चाललं होतं की करूया, पण ते जुळत नव्हतं काही ह्याच्यात. मग बहीण म्हणाली की मी जॉब सोडते, मी पूर्ण वेळ सांभाळते, तुला जमेल तेव्हा तू तसं तसं सांभाळ. म्हटलं बेस्ट, मग तर आपण करूया. मग म्हणून ठरवलं की आपण आपलं करूया. सो आता करतोय, जाऊन गल्ल्यावर पण बसतोय, कधी कधी वेटर पण बनतोय जेव्हा रश असते खूप तेव्हा. तर छान वाटतंय, वेगळं वाटतंय. हो, आणि आत्ता नुकतंच सुरू केलंयस ना तू ते? हो, नुकतंच, आत्ता आठवडा झाला जस्ट. आणि मग हे सगळं करताना तू टॅरो कार्ड रीडर पण आहे? हो, मी म्हटलं ना, माझा वेळ मी काही ना काहीतरी शिकण्यात घालवते. कोविडचा काळ होता तेव्हा काय करू म्हटलं आत्ता काहीतरी वेगळं शिकून घेऊया. माझी मैत्रीण आहे अश्विनी कासार, तिच्याकडनं आम्ही टॅरो कार्ड रीडिंग आणि रीतसर एक्झाम वगैरे देऊन आम्ही ते शिकलेलं आहे. मी शिकले आणि मग मी टॅरो कार्ड्स पण रीडिंग करायचे. तर ते आहे एक मला आवड. तू म्हणजे ते स्वतःसाठी पण करता येतं का? हां, करता येतं, पण मी फार करत नाही. मी म्हटलं ना, मला फ्युचरमध्ये काय होणार याचं काही म्हणणंच नाही आहे माझं. जे काय होईल ते होईल, मी ओके, आय एम चिल. म्हणजे तुला म्हणजे मी नेहमी असं म्हणते की नशिबाने किंवा देवानी मला 2 गोष्टी जर आपण मानल्या तर दिलेल्या आहेत. ते म्हणजे एकतर मला एका पैशाची इन्सिक्युरिटी नाहीये आणि मला जेलसी नाहीये. ह्या 2 गोष्टी. आणि हे माझ्याकडेही नाही आहे, त्यामुळे मला मी कुठल्या त्या स्पर्धेतच नाहीये. चालू दे तू. मी सगळ्यांसाठी टाळ्या वाजवते आणि खूप मनापासून टाळ्या वाजवते. आणि खूप चांगल्या ॲक्टरला चांगलं काम मिळालं ना, मला असं वाटतं मलाच भारी काम मिळालं. सो मी खूप खुश होते जेव्हा कुठल्या चांगल्या ॲक्टरला चांगली भूमिका, चांगलं प्रोजेक्ट किंवा चांगलं काहीतरी त्याच्या कुवतेप्रमाणे मिळतं ना, तर मला असं वाटतं कुवतीप्रमाणे मिळालेली म्हणजे ते परफॉर्म करणार आहेत आणि आता त्यांचं काहीतरी भलं होणार आहे, तर मला असं छान वाटतं. मग तुला असा एखादा रोल बघून नाही वाटलं एवढ्यातल्या एवढ्यात कधी की अरे हा रोल मला मिळायला पाहिजे होता? नाही, असं नाही वाटत मला. असे सगळंच खूप चांगल्या भूमिका, अरे यार हे मी पण मस्त केलं असतं, तर मी पण येतं माझं, हिच्यापेक्षा मी बरं केलं, असं नाही होत. माझा तो स्वभाव नसल्यामुळे. पण आहेत की अशा कित्येक भूमिका आहेत, यार हे मला का नाही मिळालं, अरे यार हे मला मिळालं असतं तर मी मस्त केलं असतं. असं वाटू शकतं. हो, आणि वाटलंच पाहिजे. आपण शोधत असतो. मी मुक्ता बर्वेचं फायनल ड्राफ्ट नावाचं नाटक इतक्या वेळा पाहिलंय. ते नाटक पाहिल्यानंतर मी ठरवलं की मला या क्षेत्रात यायला पाहिजे. तोपर्यंत मला आवड होती, मला ते करायचं होतं, क्षेत्र ठरत नव्हतं. आईचं म्हणणं होतं एव्हिएशनला जा. मी एव्हिएशनच्या एक्झाम आणि ते सगळं अभ्यास वगैरे पण करत होते, NCC मध्ये होते, सो तो कल होता. आणि साईड बाय साईड एकांकिका स्पर्धा करत होते. पण हे नाटक बघता बघता मला असं झालं, मला हेच करायचं आहे, हे मला खूप आवडतंय, हे मला पीस मिळतोय, हे करायचं आहे. सो असं आहे. मला एक सांग ऋतू, हल्ली ना तुमच्या जनरेशनमध्ये विशेषतः अभिनेत्यांमध्ये, अभिनेत्रींमध्ये याला ट्रेंड म्हणावं काही आत्ताच्या परिस्थितीबद्दलची रिॲक्शन आहे हे मला माहीत नाही, पण कुणाला लग्नच करायचं नसतं. आणि मला झालेलं नाही आहे, पण मला करायचं आहे. हो ग, पण म्हणजे मला स्वतःला जरा थोडीशी काळजी वाटते. कारण आता काय झालंय की तुम्ही सगळे इतके इंडिपेंडेंट असता, इतके सेल्फ सफिशियंट असता, की काय कारण असतं तुम्हाला जोडीदार हवा असं का वाटत नाही? कधी कधी काही लोकांना मिळत नाही योग्य जोडीदार, किंवा ती कम्पॅटेबिलिटी नाही मिळत, किंवा ती वाईब मॅच नाही होत. आणि 2 इंडिव्हिज्युअल चांगली माणसं कपल म्हणून चांगली असतीलच असं नाही आहे. त्यामुळे असंही आपण म्हणून चालणार नाही की अरे तो चांगला तर असेल चांगला, पण ते एकत्र चांगले नाहीत एकमेकांसाठी. सो ते मला असं वाटतं गणित कुठेतरी जुळत नाही. आणि काहींचं असंच असतं की मला नाहीच करायचं, त्यांना जबाबदारी नको असते, किंवा ते त्यांचं फ्रीडम, इंडिपेंडन्स जो काय आहे तो एन्जॉय करत असतात.
काहींना काही लोक करिअरिस्टिक खूप असतात, त्यामुळे करिअरकडे झोकून देतात, पूर्ण बॅलन्स साधणं त्यांना कठीण वाटतं. तर ते हे एक कारण आहे. सो अशी व्हेरियस कारण आहेत त्याला. आणि जसं तू म्हणाले की आता इमोशनली फायनान्शियल हो खूप वाढतंय. कारण काय झालंय, ऍडजस्टमेंट ना आता करायला आपण मागतच नाही. आमच्या काळातल्या मुली, त्यांना ऍडजस्टमेंट म्हणजे सॅक्रिफाईस काहीतरी केलंय आपण असं वाटतं. पण कुठलंही नातं जपण्यासाठी, नातं निभावून नेण्यासाठी काही ना काहीतरी 19-20 करावंच लागतं. कधी खाली यावं लागतं, कधी इगो बाजू ठेवायला लागतो, कधी सेल्फ रिस्पेक्ट काही काळासाठी शिथिल करावा लागतो. तो असावाच, कायम असावाच, पण योग्य ठिकाणी योग्य जागी तो बोलून दाखवला गेला पाहिजे. काही लोकांना स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरक नाही कळत. तर त्यांना असं वाटतं माझं जमतंय, मी माझं करते, मी खुश आहे, मला कोणाची गरज नाही आहे. तर गरजेसाठी पार्टनर तसाही नसावाच. तो एक सहजीवन, एक म्हणतो ना, एक जीवन साथी असावा. तो जीवनात आपल्या बरोबर कोणीतरी असावा, आपल्या हक्काचं म्हणून तो असावा. सो इंडिपेंडंट असलो तरी कोणीतरी एक असावं असं मला वाटतं. आणि माझं ते कारण आहे की मला ते गणित जुळत नाहीये. मला आवडणाऱ्यांना मी आवडत नाहीये, ज्यांना मी आवडते ते मला अजिबात आवडत नाहीये. गणित जुळलं की मग होऊन जाईल. कारण बरेचदा आपल्याकडे ना अजूनही मुली म्हणतात, पण तरी सुद्धा त्या लग्नाच्या आधीच्या एक वेटिंग रूम मध्ये असतात. आणि मग लग्न केल्यानंतर त्यांना असं वाटत असतं की सगळी जबाबदारी आपण नवऱ्यावर सोडू आणि मग आपण मजेत राहू. हो, काय असंख्य माइंडसेटच्या मुली आहेत. आणि कोण चुकीचं आहे कोण बरोबर आपण कोणीच नाही आहे जज करणारा. प्रत्येकजण आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं जगतं. पण मला असं वाटतं की संसार टिकवण्यासाठी किंवा कुठलंही नातं, संसारच असं नाही, कुठलंही नातं टिकवण्यासाठी थोडी ॲडजस्टमेंट, सॅक्रिफायसेस लागतात. ते करायलाच हवे. इगो बाजूला ठेवावा लागतो. सो ते करण्याची तयारी असेल तरच, मला हेही म्हणणं आहे की जर हे सगळं करण्याची तयारी असेल तरच नात्यात यावं. नाही तर नुसतं करायचं 10 लोक करतायत, वय झालं, हे झालं म्हणून करायचं आणि तोडायचं. तर ते मग तोडायचंच असेल तर मग करूच नका, असं माझं म्हणणं. पण आपल्या क्षेत्रामध्ये असं जास्त का होतंय? म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये ॲज इट इज अस्थिर आहे सगळं. आणि लोकांना असं वाटतं की आपल्या क्षेत्रामध्ये लग्न केलं, म्हणजे आपल्या क्षेत्रातल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न केलं तर मग त्यांची खूप एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होतात वगैरे, असं काही आहे का काय? मला नाही असं वाटतं की या क्षेत्रात, मला असं वाटतं ह्या काळातले सगळेच स्त्री आणि पुरुष अस्थिर आहेत. कोणी करिअरला घेऊन अस्थिर आहे, कोणी पर्सनलीच डिस्टर्ब्ड आहे. आणि मला असं वाटतं आत्ता ना हील कोणी नाही आतून, सगळे असे ना कशाने तरी दुखावले गेलेले आहेत. तर मला असं वाटतं स्पिरिच्युअली जेव्हा आपण ती बैठक बसते, आतून जेव्हा आपण हील व्हायला सुरुवात करतो ना, मग ह्या सगळ्या गोष्टी आपण फेस करू शकतो किंवा निभावून नेऊ शकतो. सगळेच अस्थिर आहेत. कोणी करिअरला घेऊन, कोणी पर्सनल गोष्टींना घेऊन, कोणी दिसण्यावरनं, कोणी ह्याच्यावरनं त्याच्यावरनं, किंवा कम्पॅरिझन्सवरनं. तिच्याकडे तेवढे मला नाही मिळत, मलाच नाही मिळत, माझ्यावर अन्याय होतोय. अन्याय कधीच कुणावर होत नसतो. आपण तो करून घेतो की आपण सहन करत राहतो. एकतर त्यातनं बाहेर पडा आणि करून दाखवा. किंवा मला रडत बसणारेच लोक नाही आवडत. सगळेच स्ट्रगल करतात यार. आज जे सक्सेसफुल आहेत त्यांनी पण कधी ना कधी काही ना काहीतरी केलेलंच आहे. आणि नशिबाच्या वर कुणाला काहीच मिळत नाही. त्यामुळे कशाला रडायचंय? हे आलं ना, हे मी 100% वाजवते, मग कुठलंही टास्क असू दे. पण हे जे तू जी एक सिक्युअर स्पेसमध्ये आहेस ना, किंवा निवांत आहेस, हे बघायला खूप छान वाटतं ऋतू, किंवा ऐकायला मला खूप छान वाटतंय की अरे अशाही मुली असतात. नाहीतर हल्ली सगळ्याच खूप ॲम्बिशियस असतात. पण तुला ॲम्बिशन अशी नाही वाटत का मग कधीच? नाही वाटत. प्रॉब्लेम आहे का माझ्यात? पण नाही वाटत मला. मे बी जे मी स्पिरिच्युअली ऐकते, प्रेझेंटमध्ये राहतेच, मी फॉलो पण करते बहुतेक. मी फार मागे काही घडल्याचा विचार करत नाही आणि रडत बसत नाही. आणि पुढे काय होणार आहे याची चिंता करत बसत नाही. मी चिल्ल आहे. आत्ता आज काय करायचंय, 1 डे ॲट अ टाइम. असं आहे. खुश आहे मी. चिल, पीसफुल. हे मला आजतागायत जमलेलं नाहीये. तुला आत्ता जमलं याचं म्हणजे मी कौतुक करू का आश्चर्य करू का मला काय कळत नाहीये. नाही, पण मला कधी कधी असं वाटतं ॲम्बिशियस असावं का,
त्यामुळे असं लवकर लवकर घडेल का गोष्टी, पण मला नाही वाटत. मला असं वाटतं जे ज्याच्या नशिबात आहे ते योग्य वेळेला येणारच येणार. आपल्या हातात एकच गोष्ट असते, आलेली गोष्ट आपण कशी करतो, कशी रिसीव्ह करतो. नाही, मी ॲम्बिशियस बऱ्यापैकी होते, पण त्याचा एक परिणाम असा झाला की मी बऱ्याच गोष्टी केल्या, नाहीतर मी खूप आळशी झाले असते. म्हणजे मला भीती तेवढी एकच वाटते की जी माणसं ॲम्बिशियस नसतात त्यांचा वेळ घालवण्याकडे थोडासा कल असतो की काय. तुझ्या बाबतीत तसं नसावं असं मला वाटतंय, तुझे बोलतेस त्यावरून. हो, कारण मी काही ना काहीतरी करत असते ना, वेगळं काहीतरी. असं नाही की ह्या क्षेत्राशी रिलेटेड. आता तर रेस्टॉरंट काढल्यामुळे ते आणखीन एक मला एक मधला वेळ युटिलाइज करायला एक प्रॉपर जागा मिळालेली आहे आणि ज्याचं काहीतरी फळ पण मिळणार आहे. सो मग तुझं स्वप्न काय आहे? ॲम्बिशन नसेल तर स्वप्न तर असेल काहीतरी. आता तेही नाही असं मला सांगू नको. खरं सांगू का? नाही. मी काही जसं मी म्हटलं ना की मला छान काम करायचं, हे माझं स्वप्न असतं. मला छान छान कामं मिळू दे, छान छान मी भूमिका करू दे, शिकू दे. मला आणखीन जास्तीत जास्त छान ॲक्टर कसं होता येईल ह्याच्याकडे माझा कल आहे आणि मला हे माझं स्वप्न आहे की मला छान ॲक्टर व्हायचं आहे. पण छान ॲक्टर म्हणजे कुणाबरोबर काम करायचं आहे, कुठल्या प्रोजेक्टमध्ये? नाही, असं काही नाही. कुणाबरोबर, कुठल्या म्हणजे टीम बरोबर किंवा हा रोल असं काहीच नाही आहे. बस आत काहीतरी आहे, ते काय त्याला मला कल्टिवेट नाही करता येते, करायचंय बस, जिद्द आहे. मी थक्क आहे. मी पहिल्यांदा कुणाची तरी मुलाखत घेताना इतकी नॉनप्लस झाले ना. पण करायचंय काय मला माहित नाही, जे येईल ते येणार. मला त्याच्यावर विश्वास आहे. तो उशिरा पाठवतो पण असं पाठवतो ना की चांगलं होतं. टचपण नाही नाही, होईल, निश्चितच होईल. तू एवढी सिक्युअर आहेस की ते बघून मला खरंच फार छान वाटतंय. कारण मी भयंकर अस्वस्थ आहे माणूस म्हणून, पण आता मी तशीच आहे. आता मी त्याला काही करू शकत नाही. त्याच्यामुळे अशी माणसं भेटल्यावर मला तुझ्यासारखं कधीच नाही होता येणार आहे. पण मला हे बघायला खूप छान वाटतंय. एवढंच मी म्हणू शकते. त्यामुळे थँक्यू ऋतू. थँक्यू. तुला अजून काही वेगळं? नाही, तू मजेत आहेस? मी सॅटिस्फाईड. मला असं वाटतं कलाकाराने म्हणजे मी हे फॉलो करते, मी समाधानी आहे पण संतुष्ट नाही. तर मी जे काही करते त्यात मी समाधानी आहे पण संतुष्ट नाही. मला पुढे 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 जात जायचं आहे. आपला वेळ आपल्या वेळेप्रमाणे, कासवाच्या गतीने सुरू आहे सगळं. वा वा वा, सुरू आहे हे महत्वाचं, थांबू नका. हो, ते आहेस. तू करतेस आणि काहीतरी काहीतरी करत असतेस. त्यामुळे लवकरच तुला तुझ्या मनासारखा, तुला पाहिजे तसा छान रोल मिळू देत. आणि तुझं हे समाधान आहेच, पण संतुष्टता तुझी वाढू देत. एवढी माझी मनापासून इच्छा. थँक्यू. आणि थँक्यू सो मच. थँक्यू.